तुम्ही ठीक आहात का? मी पाणी वगैरे आणू का? नाही नाही, इतकं कसं कडू ज्यूस असतं? एक्सक्यूजेस. सिद्धू चल जरा. पूर्वी अगं नाही नाही सिद्धिराज, तुम्ही जा. चल. नाही हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. आनंदी, मला नको हे ज्यूस. ऍक्च्युली मला ना खूप कडू लागतोय तो. प्लीज भाऊ नाही, मी तुझ्यासाठी आणलंय, पी ना. द्या. भाऊ नाही, हे बघ मला पूर्वी आंटीने स्टेजवर दिलं. हो. मी इनॉग्रेशन केलं ना, म्हणून हे मला पूर्वी आंटीने दिलं. बेबी, सुपर्णा आत्या ना तुला पेस्ट्री आणि आईस्क्रीम पण देणार. चल जाऊया आपण. ये सोड मला. ए, कोण आहे? हे सोड ना. सोड ना यार प्लीज. सोड बोललो ना. सोड सोड मला. हे सगळे कारभार ना तुम्ही करायचात, मी यातलं काहीच करायचे नाही. हा मी तर करायचोच. सोड मला. मी काय नाही केलं. सोड. ए काय करतोय तू? सोड. सोड. मी काय नाही केलं. सोड. सोड. मी काय नाही केलं. सोड. 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 लागे. सोड. काय करतोय तू? लागेल. भावना मॅडम, तुम्ही परत? सिद्धिराज, तुम्ही परत पूर्वीला सोडून आला तिकडे? नाही नाही, म्हणजे ती तिच्या बिझनेसचे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांच्या बरोबर आहे. मी एकटा म्हणजे बोर होत होतो तिथे आणि तुम्ही एकट्या होतात म्हणून. मला सांगा, तुम्ही पुन्हा तो कडू ज्यूस प्यायलात का? चालतो सिद्धिराज, एवढं काय. हो, कशाला उगाच तुम्ही. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही एक काम करा सिद्धिराज, हा कडू ज्यूस कडू ज्यूस तुम्ही पण प्या. मी एक काम करते, मी तुम्हाला घेऊन जाते. नको.
परफेक्ट. आता थोड्याच वेळात भावनाला दारू चढेल आणि मग तिला लक्षातही राहणार नाही की आपण काय आणि कसे वागू. डार्लिंग, हीच योग्य वेळ आहे. वकिलाला फोन करून परत बोलवून घ्यायची. हॅलो. हॅलो वकील साहेब, तुम्हाला असं वाटतंय ना की भावना आनंदीला चांगलं सांभाळू शकते? मग तुम्ही आता लगेचच पार्टीमध्ये या आणि तुमच्या डोळ्याने बघा भावना काय तमाशे करते. म्हणजे तुम्हाला तिचं खरं रूप दिसेल. अँड देन यू कॅन टेक द राईट डिसिजन. मला नाही वाटत त्याची काही गरज लागेल, त्यामुळे उगाच मला डिस्टर्ब करू नका. एक्सक्यूज मी, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? तुम्ही वकील आहात आमचे. वी पे यू फॉर युअर सर्व्हिसेस. एक्झॅक्टली. तुम्ही मला माझ्या कामाचे पैसे देता, त्यामुळे तुम्ही मला आणि कायद्याला विकत घेतलेला नाही. आणि राहिला प्रश्न कोण कसा आहे याचा, तर हे हेरायला मी समर्थ आहे. मला तुमच्या दिखाव्याची गरज नाही. भावना मॅडम या अत्यंत चांगल्या व्यक्ती आहेत. समाजाच्या विरोधात जाऊन त्या आनंदीचा सांभाळ करतात. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा असे आरोप करताना 10 वेळा विचार करा आणि मग मला फोन करा. माजलाय हा वकील. नॉनसेन्स. आता प्रश्न हा आहे की आपण काय करायचं. आयडिया. मी त्यांचे असेच फोटो काढते. जानू, जानू, जानू उठ ना. काय झालं जयंत? जानू खाली चल ना, एक काम आहे. काम? आता कसलं काम? सकाळ झाली, का वाजले किती? जानू एक इम्पॉर्टंट काम आहे, प्लीज चल ना खाली. जयंत झोपू देत ना आता, सकाळी बघू काय काम. जानू खाली चल ना माझ्यासोबत. काय झालंय जयंत? चल तू खाली, तुला कळेल. प्लीज कम. सिद्धिराज, मी काय सांगितलं ते- हो हो, तुम्ही बसा ना इकडे जरा. सिद्धिराज, हा मॅडम, मी ऐकतोय, तुम्ही बसा जरा. शांत सिद्धिराज. बसा बसा बसा. शांत बसा. इश, हा. चुप, एकदम चुप. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या दादांना हाक मारा. कोण दादा? अहो ते ज्यूस वाले दादा. मला अजून एक ज्यूस प्यायचा आहे. प्लीज त्यांना आवाज द्या. दादा, मॅडम तुम्ही शांत बसा ना. मी आणतो दादांना. ठीक आहे. तुम्ही आओ. कुठे चाललात तुम्ही कुठेही जाऊ नका. हे बघा, ह्या सगळ्या लोकांमध्ये माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. तुम्ही इथेच थांबा. तुम्ही खूप चांगले आहात सिद्धिराज, खूप चांगले. नाहीतर असतात एक भ्याड लोक जे मागून येतात, गळ्यात मंगळसूत्र घालून निघून जातात. पण तुम्ही तसे नाही आहात.
तुम्ही खूप चांगले, खूप छान. तुम्ही आणि मिस्टर गाडे पाटील. अरे तुम्ही पण गाडे पाटील, ते पण गाडे पाटील. द्या टाई, टाई द्या टाई. तुम्ही खूप चांगल्या. मला एक सांगा, गाडे पाटील आडनावाची सगळी माणसं अशी चांगली कशी असतात? ए हाय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सिद्धू पण ना फोन का उचलत नाहीये माझा. कुठे गेला? विराज, सिद्धू पूर्वी, पूर्वी, मॅडम मॅडम पूर्वी तू किती गोड आहेस ग पूर्वी. तुझी आई सिद्धिराजची जोडी एक नंबर. म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात ना तशी पैसा वसूल. पैसा वसूल जोडी आहे तुमची. खूप गोड आहेस ग पूर्वी, तू खूप गोड आहेस. सिद्धू, अरे काय चाललंय हे सगळं? किती दारू प्यायलात या बघ ना जरा. दारू? मी 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 चिली ज्यूस प्यायले. मी चिलीची ज्यूस प्यायले. ज्यूस प्यायले मी त्यामुळे चिली. नाही पाहिलं, ते ज्यूस पिणार होते, ते चुकून त्यांना दारू पण. दारू? पूर्वी तू दारू पिते? बापरे सिद्धराज, तुम्ही दारू पिता? बापरे, आता मी तुमच्या आईला सांगणार. मी सिद्धूच्या आई, सिद्धूच्या आई. घाबरलात तुम्ही? कसं फसवलं तुम्हाला दोघांना मी? द्या टाई, द्या टाई, टाई, टाई. पूर्वी, पूर्वी टाई दे मला. फसवलं तुला मी. सिद्धू, पूर्वी. मॅडम पूर्वी. तुम्ही बसा ना प्लीज. सावकाश सावकाश. अरे काय काय किती वेळ चालणार आहे हे सगळं? हे बघ, किती वेळ चाललं तरी चालेल, पण मी असं भावना मॅडमने एकटं नाही सोडू शकत. तू एक काम कर, तू ह्यांच्याबरोबर थांब, मी पटकन लिंबू सरबत घेऊन आलो. सिद्धिराज, तुम्ही नका जाऊ सिद्धिराज. तुम्हाला माहिती आहे ना, इथे सगळ्यांच्यात माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही इथेच थांबा, नका जाऊ. ठीक आहे. अच्छा पूर्वी, तू जाऊन आण लिंबू सरबत, मी थांबतो यांच्याबरोबर. काय काय कटकट आहे सिद्धू? हे करायला आलोय का आपण इथे? पूर्वी अगं प्लीज. लिंबू सरबत पाहिजे मला. मला ज्यूस पाहिजे सिद्धिराज. तुम्ही बसा. दादा, मी आणतो दादा. मला ज्यूस पाहिजे. गेली आहे ना पूर्वी, आणते. तुम्ही बसा ना, पूर्वी please. ज्यूस आणणार आहे. हो आणणार. इकडे जा. काय झालं जयंत? तू मला इथे का घेऊन आलायस? जयंत, जयंत हा काय प्रकार आहे? हाच प्रश्न मला तुला विचारायचा जानू. हे बघ, हे काय लिहिलंय? आय लव्ह यू जानू. हा सगळा काय प्रकार आहे? जयंत,
मला खरंच नाही माहिती हे कोणी लिहिलं. मी खरं सांगते, मला खरंच नाही माहिती. खोटं खोटं बोलतेस तू जानू, आणि तुला माहितीये मला खोटं सहन होत नाही. नाही जयंत, मी खोटं बोलत नाहीये. मी खरं सांगते, मला नाही माहिती कोणी लिहिलंय. पुन्हा खोटं बोलतेस तू जानू. जानू, तूच सांगितलं होतंस ना की हा बेंच तुझा, याच्यावर तू बसायचीस. हो जयंत, पण मग तुझ्या या बेंचवर हे कोणी तुझ्यासाठी लिहिलंय हे तुला माहित नाही. वर्गात आपल्यावर कोण प्रेम करतं, आपण कोणाला आवडतो हे सगळ्यांना माहित असतं जानू. तेवढं न कळण्या एवढे आपण लहान नसतो, आणि तू पण लहान नाहीयेस जानू. त्यामुळेच तू हे माझ्यापासून लपवलंयस, म्हणजेच तू माझ्याशी खोटं बोललीयस. नाही जयंत. जानू प्लीज, मी पुन्हा एकदा विचारतोय, कोण होता तो मुलगा? मला सांग, त्याचं नाव सांग प्लीज. जयंत, मी खरंच सांगते, मला नाही माहिती कोणी लिहिलंय. जानू, जानू, मी तुला खूप वेळा विचारलंय, पण अजूनही तू मला सांगत नाहीये जानू. अजूनही तू माझ्यापासून लपवतेस. त्यामुळे आता मी तुला जे सांगतोय ना ते तुला करावं लागेल. जयंत प्लीज ऐक ना, प्लीज असं नको ना करू. आता या बेंचवर हात वर करून उभे राहा. जयंत प्लीज नको ना. जानू, उभी राहा. आता मला सांग, कोण होता तो मुलगा? नाव काय त्याचं? जयंत, मी खरंच सांगते, मला नाही माहिती हे कोणी केलंय. खोटं बोलतेस तू जानू. जानू, जानू, तू अजूनही तू खोटं बोलतेस जानू. आपल्यावर कोणीतरी प्रेम करत असेल ते आपल्याला कळतं जानू. तू 2 चुका केल्यास. कॉलेजमध्ये तुझ्यावर कोणीतरी खूप मनापासून प्रेम करत होतं हे तुला माहित होतं जानू. आणि आता मी किती वेळा तुला विचारलं तरी तू मला त्याचं नाव सांगत नाहीयेस. दिस इज नॉट डन जानू. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला एवढे चान्स दिले तरी तू माझ्याशी खोटंच बोलतेस. त्यामुळे आता तू दुसऱ्या शिक्षेसाठी तयार राहा. दुसरी शिक्षा? आत्तू, मला भावना इकडे जायचंय. डार्लिंग, हीच योग्य वेळ आनंदीला तिच्या भावना इकडे पाठवायची. सिद्धू, ना सिद्धू, आता आपण एक खेळ खेळूया. आपण चिमणी उड कावळा उड खेळूया. इथे बोट ठेवा. आता आपण खेळायचं चिमणी उडाली. चिमणी भुर गेली. चिमणी भुर. तुम्ही बसा ना मॅडम. चिमणी भुर उडाली. बसा ना, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. आता येणारे कावळा 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 उड. कावळा उडाला. मॅडम मॅडम मॅडम, मी नाही उठले. सॉरी. चिमणी भुर, कावळा उडाला भुर. आता टेबल. काही झालं तरी भावना मॅडम या अवस्थेत आनंदीला दिसताच का माने. काय करू मी? कुठे घेऊन जाऊ यांना? टेबल उडतच नाही. तुम्ही आलात.
प्लीज हळू बोला ना हो, तुम्ही जरा शांत हो, शांत हो. टेबल 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 उडतच नाही. मॅडम 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 तुम्ही थोडं शांत व्हा ना मॅडम, थोडं शांत व्हा. ईशान सिद्धिराज तुम्ही 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 वेळ आहात सिद्धिराज. तुम्ही हरलात. तुम्ही टेबल उड केलं. टेबल कुठे उडतो? आता ते लिहिलेलं ना ते रंगवून मिटवायचं. कमॉन जानू, तुला ते तसंच ठेवायचंय का? जुनी आठवण म्हणून? मग मिटवते, रंगवतो. थांब. व्हेरी गुड जानू, गुड जॉब. एक मिनिट जानू, कुठे चाललीस? अरे ते रंगवलं ना मी. तुझी शिक्षा अजून संपली नाही. शिक्षा संपली नाहीये म्हणजे? इथेच थांब. कर्कटक जैन शेत काय करणार आहेस तू? जैन काय करतोयस तू? जैन प्लीज नको. जैन नाही. जैन प्लीज. जैन अरे काय करतोयस तू? जानू घाबरू नकोस, कर्कटक आहे. तुला आठवतं आपण शाळेत असताना आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव कर्कटकाने करून लिहायचो. मग त्या मुलाने पण हेच केलं होतं ना. छान छान. लुक एट मी. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो जय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुड. आता ह्या कर्कटकाने याच बेंचवर जानवी लव्स जयंत असं लिहायचं. ये. लिह. झालंच आहे. मी आपल्या दोघांचं नाव कोरलं इथे. जानू बस ना. परत काय झालं जैन? परत एकदा लिही ना. वन मोर टाइम. जानू अजून एकदा.
छान. आता एकही जागा रिकामी ठेवू नकोस. सगळ्या बेंचवर असंच लिह. हं? शानू, start the work. टेबल उठ ना, टेबल बस मी बस. जिंकले. या इथे या अहो या नाही का आपण दुसरा खेळ खेळूया, लपाछपी खेळूया. कुठला खेळ? पाव पटकन आहे, पटकन. कुठला खेळ खेळू? लपाछपी लपा. तुम्ही लपा इकडे. कुठे? टेबल खाली लपा, टेबल खाली लपा. इकडे? हा, मी शोधतो तुम्हाला. मी लपू? हा, लपा लपा. मी लपले. शांत बसा आणि प्लीज शांत मी बसा. येऊ बाहेर? नको नको मी नको 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 मॅडम प्लीज ऐका. शिंदे. अहो नको, आत लपा. मी शोधतो तुम्हाला. थांबा. अरे गुंड्या, कसं आहेस? झपाक. भावना कुठे? कोण? भावना मॅडम? माहित नाही हो मला, म्हणजे असेलच इथे कुठेतरी. तुला मूर्ख वाटतो मी? आत्ताच तुझ्यासोबत बघितलं होतं भावना मॅडम. मला जरा जास्तच झाली आहे वाटतं. नाही म्हणजे एका माणसाऐवजी 2-2 माणसं दिसतात म्हणून विचारलं. मी मगाचपासून एकटाच आहे इकडे. गुंड्या, घरी जायचंय? हो फ्रेंड, आत्ताच्या आत्ता घरी जायचं. मला भावनाईला भेटायचं. अच्छा. तिला एवढी आठवण येते भावनाची, तर भेटू दे ना तिला भावनाला. त्याची काळजी तुम्ही नका करू. आनंदीला तिच्या घरी आणि भावना मॅडम पर्यंत कसं पोचवायचं ना ते मी बघितलं. मी लक्ष द्या तुमच्या पार्टीकडे. आता आनंदीला तर घरी सोडायलाच पाहिजे, पण मी भावना मॅडमना इथे असं या अवस्थेत एकट्यानं नाही सोडून जाऊ शकत. एक मिनिट. हा महेश बोल. हा नाही मी इकडेच आहे. करेक्ट मोमेंट होती. बरोबर वेळी भावना कुठे गेली? मी ते
तुम्हाला माहितीये तुम्ही का दचकलात? कारण तुमच्या मनात सगळं वाईट आहे, वाईट, आणि म्हणून तुम्हाला सगळ्याची भीती वाटते, म्हणून तुम्ही दचकलात. तसं चोराच्या मनात चांदणं असतं. ओ ओ रवी मुजुमदार, ओ तू एवढा डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा घालतो तरी तुला दिसत नाही की माझा आनंदी खुश नाहीये तुझ्या बरोबर? हा, बिंडोक कुठचा डोकंच नाहीये तुला. तुझं डोकं म्हणजे ना रिकामं कोक आहे, कोक. डोक्यावर असे शॉक लागल्यासारखे केस घेऊन फिरतो. तुझ्या डोळ्यावर जो जाड भिंगाचा चष्मा आहे ना, तो असा उडवत उडवत चालतो. तुझ्या चेहऱ्यावर राग आहे म्हणून माझ्या आनंदी घाबरतात तुला. तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही म्हणून माझ्या आनंदी तुझ्याकडे येत नाही. मला सांगा, असे वागला तर कशा येतील माझ्या आनंदी तुझ्याकडे? आणि तुम्ही काय तर म्हणे आनंदीची आत्या. आत्या? ही कसली आत्या? तर नुसतेच गप्पा. तुला एवढं कळत नाही? घरात लहान मूल असताना आयुष्यात कमी आणि मुलाकडे जास्त बघायचं असतं. नुसतं आपला मेकअप, लाल लिपस्टिक, हे असे केस, हेअरस्टाईल मुळत मुळत असं चालून, नुसतं फाड फाड इंग्लिश बोलून असं मुलांचं सांभाळ नाही करताय. एवढं करून शेवटी तुम्ही चेटकीन दिसता. इनफ भावना. हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही ना तुमच्या रागामुळे सगळं घालून बसता. अहो, सगळ्या गोष्टी पैशाने विकत नाही घेता येतो. शेवटी समोरच्यावर खरं खरं प्रेम करावं लागतं, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. त्यामध्ये मी पण कुठल्या माठ लोकांशी बोलत बसलीये. तुम्ही दोघे ना, तुम्ही भोपळा भोपळा. तुम्हाला काहीच कळत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, आनंदी तुम्हाला कधीच मिळणार नाही. कधीच नाही. बाजूला बाजूला वा, बाजूला. शिट. सपन भावना मॅडमचा फोन. हो, पण मिस्टर गाडे पाटलांना. हॅलो. हॅलो
मिस्टर गाडे पाटील. भावना मॅडम तुम्ही कुठे आहात आता? अहो विचारताय काय, असं मस्त चांदणं पडलंय आणि मी एकटीच चांदण्यात उभी आहे, म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करावा. मिस्टर गाडे पाटील, मी तुमचं नाव बदलून टाकणार आहे. म्हणजे त्या नावामध्ये ना फक्त मिस्टर एवढंच बरोबर आहे, बाकी गाडे पाटील चूक, एकदम चुकीचं आहे. त्यामुळे मी आता तुमचं नाव बदलून टाकणार आहे आणि मी तुमचं नाव ठेवणार आहे मिस्टर इंडिया. का विचारा का? अहो कारण तुमचा फक्त आवाज येतो, माणूस दिसतच नाही. अहो तुम्हाला जादू पण येते? नाही म्हणजे मला पण तुम्हाला भेटायचंच आहे. अहो विचार कसला करताय? या बिंदास या मला भेटायला, या आत्ता या. ठीक आहे मॅडम, तुम्ही आता गाडे पाटलांची फक्त जादू बघा. तुम्ही डोळे बंद करून 3 आकडे मोजा, मी येतो. डोळे बंद केले. 1 2 3. आता या मला परत तूच समजतील का? मिस्टर गाडे पाटील, तुम्ही सेम सिद्धिराज सारखे दिसताय हो. पण तुम्हाला सांगू, तुम्ही आणि सिद्धिराज तुम्हाला दोघांचंही ना मला खूप आधार. माझ्या आनंदी म्हणतात ना ते बरोबर आहे. तुम्ही दोघंही एंजल आहात, एंजल. आनंदी नेहमी म्हणतात की एंजल सगळ्यांची मदत करतात. तुम्ही एंजल आहे ना, मग तुम्ही माझी मदत करा. तुम्ही मला एका मोठ्या प्रॉब्लेम मधनं सोडवा प्लीज, तेवढं कर. मॅडम काय मदत हवी आहे? तुम्ही बोलून तर बघा ना. तुम्हाला सिक्रेट सांगू? टॉप सिक्रेट आहे. हळू बोला, हळू. हे बघा कोण घालून गेलं माझ्या गळ्यात. ती नालायक माणसं असतात ना या जगात, सगळे काही तुमच्यासारखे नसतात हो. त्याला काय वाटलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून गेला तर मला त्याचं प्रेम काय? खरं प्रेम काय असतं हे त्याला अजून माहीतच नाही. माझ्या आई बाबांकडनं शिकायला पाहिजे खरं प्रेम काय. माझे आई बाबा म्हणजे सॉलिड कपल आहेत, सॉलिड कपल. तुम्हाला सांगते मिस्टर गाडे पाटील, माझे आई बाबा आता 60ला आलेत, पण आत्ता पण माझे बाबा माझ्या आईसाठी रिक्षा चालवतात आणि माझी आई माझ्या बाबांसाठी पोळ्या करते. याला म्हणतात खरं प्रेम. खऱ्या प्रेमाचा अर्थ त्याला काय करणार त्या पोटाला? दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे प्रेम. त्या स्वार्थी माणसाला काय कळतंय प्रेम म्हणजे काय ते? मी तुम्हाला सांगते, त्या माणसाने प्रेमाचा अपमान केलाय ना, त्याला त्याचं खरं प्रेम कधीच मिळणार नाही, कधीच नाही. हो, असं कशाला बोलताय तुम्ही? कदाचित म्हणजे त्या माणसाची पण काहीतरी अडचण असेल. मिस्टर गाडे पाटील, तुम्ही त्याची बाजू घेऊन बोलू नका का. मी रागवीन तुमच्यावर. मी रागू?
एवढा राग आलाय तुम्हाला त्या माणसाचा? राग? आय हेट हिम. म्हणजे मी अशी माझ्या पायातली चप्पल आहे ना. बरोबर आहे तुमचं मॅडम. माझी लायकीच नाही आहे तुमच्यासमोर उभं राहण्याची. मॅडम, मी चप्पल. घेऊन आलो. मी अशी माझी चप्पल काढीन, पायातली चप्पल काढून असे मिस्टर गाडे पाटील, मिस्टर गाडे पाटील, मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया कुठे गेले गाडे पाटील? मी शोधते गाडे पाटील. मिस्टर गाडे पाटील, गाडे पाटील, मिस्टर इंडिया, मिस्टर इंडिया. भावनाताई, अहो देव, काय करताय तुम्ही? खाली उतरा. सिद्धू कुठे गेला? आणि पूर्वी सिद्धू मला तिकडे सोडून गेला एकटीला, म्हणून तर मी आता या शिवर चढून त्याला शोधते. मी एक काम करते, मी शोधते, तू मला मदत कर. हां, तू मला हात दे. हां, मी आता शोधायला जाते. सिद्धू. भावनाताई, अहो सावकाश. भावनाताई, काय करतेस तू? पडतील ना त्यात. तुला लिंबू सरबत आणायला सांगितलं होतं ना, दिलंच त्यांना. तू माझ्यावर का चिडतोयस? त्यांनी मला हात मागितला होता, त्यांनी सांगितलं होतं हात द्यायला, तर त्यावर चढल्यावर तर मी त्याला सरबत कसं देणार आहे? अच्छा, सॉरी. त्या शुद्धीत नाहीयेत, पण तू तर शुद्धीत आहेस ना. पकड एक मिनिट. अरे भावना मॅडम तुम्ही प्लीज खाली उतरता. नाही. अहो, असं काय करतात? सिद्धू यार, काय चाललंय तुझं? मी आल्यापासून बघतेय सारखं तू भावनाताईंच्या मागे मागे करतोय. माझी पार्टी आहे नाही, तुला इथे मी बोलवलंय ना. पुरी, तुला कळतंय का तू काय बोलतेस? त्यांची अवस्था बघ. मी त्यांना एकटं नाही सोडू शकत असं. फाईन, लिव्ह इट. सिद्धू, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आत्ता भावना मॅडमना शांत करणं जास्त महत्वाचं आहे का? सिद्धू प्लीज, आता नाहीये तर कधीच नाही. बरं, काय बोल. काय हे असं, तू जरा बाजूला ये. तुला जे बोलायचं ते आत्ता इथे बोल. ऑल राईट.